नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये. आणि बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त पालकांना चिंता कशाची असेल तर ती चिंता आहे आपल्या पाल्यांची, म्हणजेच आपल्या घरातल्या मुलांची. स्पर्धेचं युग आहे. प्रत्येकाला वाटतं की आपलं पोरगं खूप हुशार असावं किंवा आपला विद्यार्थी खूप हुशार असावा, त्यानं स्पर्धेत टिकलं पाहिजे, त्यानं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे. आणि मग माणूस आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी म्हणून का होईना माणूस मग महागड्या गोष्टींकडे जायला लागतो. त्याची सुरुवात कुठून होते तर पहा, अगदी शाळेपासून, की शाळा सगळ्यात महागडी निवडायची, मग त्याच्यासाठी ट्युशन सगळ्यात महागडी निवडायचे. आणि मग जितके जास्त पैसे तेवढी जास्त क्वालिटी, हा एक भ्रम होऊन बसलेला आहे आपला. पण मूळ मुद्दा असा आहे की जिथं पैसा आहे तिथं क्वालिटी असेलच असं काही नाही. आता आपण विषयावर येऊया. तर विषय असा आहे की आपण एवढाली फीस भरतो तरी सुद्धा आपल्या मुलांनी पाहिजे तशी प्रगती करत नाही किंवा त्यांना हवं तसं ते प्रगत होऊ शकत नाहीत. बरेच मुलं केवळ पोपटपंची करतात, म्हणजे फक्त पाठांतर करतात. पण मूळ अभ्यासामध्ये काय असते तर मूळ आहे त्याची संकल्पना. अभ्यास करत असताना किंवा एखादी गोष्ट शिकत असताना संकल्पना जर स्पष्ट झाल्या तरच ते विद्यार्थी प्रगती करू शकतं. आणि संकल्पना स्पष्ट झाल्या तरच त्याला यश मिळू शकतं. आणि म्हणून यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमचं महागडं ट्युशन किंवा महागडी शाळा नाही, तर यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या संकल्पना क्लिअर असणं. तुम्ही जे काही शिकताय ते अगदी परफेक्टली शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि म्हणूनच आपण गेल्या वर्षी सुद्धा, म्हणजे 2025ची नवोदयची सुद्धा एक्झाम, आपण नवोदयची परीक्षा 2025 याच्यासाठी सुद्धा आपण तयारी घेतली होती. तर ही तयारी घेतलेली आपल्याकडे जवळपास 2025ला आपली पहिली बॅच होती. याच्यामध्ये आपल्याकडे 40 मुलं होते. आपण जास्त मुलं घेतले नाही, 40 ते 50च्या दरम्यान मुलं होते. यापैकी 17 मुलं असे आहेत ज्यांना 80 पैकी, म्हणजे नवोदयच्या परीक्षेमध्ये 80 मार्काची परीक्षा असते सगळ्यांना माहित आहे, तर 80 पैकी 75 पेक्षा जास्त गुण आहेत. किती? 17 मुलांनी. यापैकी 3 मुलं जे आहेत ते 79 वर आहेत, 2 78 वर आहेत आणि बाकी मग 75 ते 76च्या दरम्यान आहेत. तर हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते पण आपण एकच वर्ष, म्हणजे आपण बॅच चालू केली होती जूनमध्ये, ते पण 20 जूनला बॅच चालू होती आणि परीक्षा झाली 18 जानेवारीला. म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये आपली मुलं इथपर्यंत जाऊन पोहोचले. मुळात याचा नवोदयचा जो अभ्यास असतो तो मुलं साधारणतः 3री पासून करतात. 3री, 4थी आणि 5वी सलग असं 3 वर्ष ते अभ्यास करतात. बरेच मुलं 4थी पासून सुरुवात करतात, म्हणजे 4थी आणि 5वी 2 वर्ष करतात. पण आपल्याकडे जी मुलं होती ती डायरेक्ट 5वीला असलेली होती आणि त्यातही आपण त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं की त्यांनी इतके चांगले गुण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्या मुलांचं मला खूप कौतुक वाटतं की ऑफलाईन शिकवणं वेगळं आणि ऑनलाईन मोबाईलमधून शिकवणं वेगळं. आणि आपण जास्त शिकवत नव्हतो, फक्त रोज 2 तास शिकवतो आपण, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी एवढी प्रगती केली. मूळ मुद्दा असा आहे की 2026च्या नवोदयच्या परीक्षेसाठी आपण आता बॅच सुरू करत आहोत 15 फेब्रुवारीपासून, म्हणजे आपल्याला थोडा जास्त वेळ मिळेल. तर आता सध्या जे 3रीला मुलं आहेत किंवा 4थीला मुलं आहेत किंवा 5वीला मुलं आहेत त्या मुलांनी या बॅचमध्ये जॉईन व्हायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटतं की पैसा पैसा पैसा, चांगलं जास्त पैसे दिले की चांगलं शिक्षण मिळतं. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे ही बॅच फ्री आहे. कशी आहे? फ्री. ज्याला कोणाला वाटतं की हे जे आहे फुकट मिळणार किंवा जे विनामूल्य मिळतं आहे ते प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोहोचलं पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आता हा व्हिडिओ फ्री आहे म्हणजे मग मी सगळंच फ्री शिकवतो का? आता काही लोकांना प्रश्न असेल, मग सर तुम्ही जर फ्री घेत असाल तर फ्री घेऊन तुम्हाला काय मिळतं? त्याच्यामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत. एक कम्प्लिटली फ्री बॅच आहे आणि दुसरी बॅच आहे तिला जुजबी, म्हणजे पैसे घेतो आपण, म्हणजे अत्यंत कमी. जसं तुम्ही पाहिलं असेल नवोदय स्कॉलरशिपची फीस तर महिन्याभराचं 1000 रुपये घेतात नवोदय आणि स्कॉलरशिप मिळून, किंवा काही ठिकाणी 500 रुपये तरी किमान घेत असतील. मग असं जर वर्षभर म्हणलं तर कमीत कमी 6000 रुपये तरी त्याची फीस होते. साधारणतः ऑनलाईन बॅचेस जेवढ्या आहेत, मी माझ्या जेवढ्या पाहण्यात आलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या बॅचला 10 ते 12,000 रुपये काय आहे? फीस आहे. 10 ते 12,000 रुपये फीस आहे. मग एवढी फीस देऊन आपण काय शिकतो आपल्यालाच माहित नाही. पण आपल्याकडे तसं नाही आहे. ही जी फीस असेल ना ती पण अगदी म्हणजे एकदम कमी असेल, खूपच कमी. पण ही फ्रीची बॅच सुद्धा आहे, म्हणजे ज्यांना पैसे देणं शक्य होत नाही त्यांनी फ्रीची बॅच, म्हणजे आता ही जी चालू होणार आहे 14 पासून, तर आपण जी बॅच चालू करतोय ती फ्रीवाली बॅच आहे. तर या बॅचमध्ये आपल्याला हे सगळं घ्यायचं. मूळ मुद्दा असा आहे की तुमच्या लेकरांना परफेक्ट जे काही शिकायचं ते परफेक्ट आलं पाहिजे. त्यांच्या बेसिक गोष्टी ज्या संकल्पना आहेत त्या अगदी क्लिअर झाल्या पाहिजे. अगदी साधे साधे उदाहरणं सांगतो. जसं समजा असं असेल, आता आपण असं लिहिलं 24 गुणिला 12 लिहिलं किंवा 24 गुणिला 42 लिहिलं. मग आपण काय करतो? बेचोक 8 करतो आणि बेदोनी 4 हे झालं. मग आपण इथं अधिकचं चिन्ह देतो. मूळ मुद्दा असा आहे की मुलांना जर तुम्ही घरच्या विचारलं की इथं अधिकचं चिन्ह का दिले, तुम्ही आता तुमच्या घरच्या मुलांना विचारा की इथं अधिकचं चिन्ह का दिले, याचं उत्तर त्यांना देता येत नाही. 4 चोक 16 करतो आपण इथं, मग हातचा 1 आला, 4 दोन्ही 8 आणि 1 9, आणि मग नंतर आपण त्याची बेरीज करतो. 8 6 4 10 0 हातचा 1 10, असं सगळं करतो आपण. पण इथं अधिकचं चिन्ह का दिले हे जर आपण आपल्या मुलाला विचारलं तर त्याला ते येत नाही. का येत नाही?
कारण त्यांना तेवढं बेसिक ज्ञान, बेसिक बारीक गोष्टी असतात गणितामधल्या, ज्या तुम्हाला एकदा कळाले की आयुष्यभर त्या कामाला पडतात, त्या शिकवल्या जात नाहीत. मग एकदम सोपं उत्तर आहे याचं उत्तर तुम्हाला मी आपल्या ॲपमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा त्याला मिळूनच जाईल. पण तुम्ही सध्या याचं उत्तर काय आहे ते मला कमेंट करून कळवा, की आपण का अशा पद्धतीने तर अधिकचं चिन्ह देतो आणि का आपण याचं उत्तर इकडनं चालू करतो, हे तुम्ही मला सांगा. आता मूळ मुद्दा असा आहे की 2026ची बॅच आपण जी नवोदयची चालू करणार आहोत, तर या बॅचमध्ये आपल्याला काय काय अभ्यासक्रम आहे, तर मानसिक क्षमता चाचणी आहे, अंकगणित आहे आणि मराठी भाषा आहे. आणि मराठी भाषेमध्ये फक्त भाषा नाही तर त्याच्यामध्ये व्याकरण सुद्धा आहे. या सिलेबसमध्ये जर आपल्याला 80 पैकी म्हणजे जर आपण साधारणतः 80 प्रश्न असतात, 80 प्रश्नापैकी 78 प्रश्न जर आपले बरोबर आले 77-78, तर आपला मुलगा किंवा आपलं पाल्य नवोदयला लागतं कुठं, ग्रामीण भागामध्ये. आणि शहरी भागाची तर याहीपेक्षा अवघड कंडिशन आहे. 80 पैकी 79, कधी कधी तर 80 पैकी 80 इथपर्यंत जातं काही काही शहरामधलं, कारण त्या जागा कमी आहेत. मग एवढी टफ कॉम्पिटिशन असताना आपण लेकरांना नेमकं कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे आणि लेकरांनी नेमकं काय शिकलं पाहिजे, त्यांची प्रॅक्टिस किती झाली पाहिजे, तर तुमच्या लेकराची कमीत कमी 200 पेपर सोल्युशन झाले पाहिजे परीक्षेच्या आधी. जेव्हा तुम्ही 200 वेळा पेपर सोडवता ना, तेव्हा तुमच्या सिली मिस्टेक किंवा छोट्या छोट्या ज्या चुका होतात त्या होत नाहीत. म्हणजे आपण सगळं येत असून सुद्धा आपले एखादा 2 प्रश्न 80 पैकी नजर चुकीनं चुकतो किंवा एखाद्या वेळेस प्रश्नाचं म्हणजे प्रश्न न कळाल्यानं चुकतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर त्या सुद्धा चुका होऊ नये म्हणून तुमच्या किमान 200 पेपर सोल्युशन झालं पाहिजे, 200 पेपर तुमच्याकडून सोडून घेतले पाहिजे. तर आपण ते सुद्धा घेत असतो या बॅचमधून. 200 पेपर आपण सोडून घेतो, म्हणजे सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर आपण जवळपास 200 पेपर त्याच्यातून सोडून घेतो. मागच्या वेळेस आपण जवळपास 100 पेपर सोडून घेतले होते, कारण आपली बॅच उशिरा सुरू झाली, आपलं पहिलं वर्ष होतं. याआधी मी फक्त शाळेत शिकवायचो, पण मला जे वाटलं की आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, गोरगरीब खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत, त्या लेकरांपर्यंत गेलं पाहिजे ज्यांना खरंच याची गरज आहे. नवोदयचा अभ्यास करून जे समजा आता मुलं लागतात एका जिल्ह्यातून, समजा आता माझ्याकडे 40 ते 50 मुलं होती, यापैकी फक्त 10-12 जण लागतील नवोदयला, बाकीचे लागणार नाहीत. पण त्या बाकीच्या लोकांचं गणित असेल, मराठी असेल, मानसिक क्षमता असेल, हे एवढं पक्क झालेले असेल की ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार झालेले असतील, स्पर्धेसाठी, भविष्यातल्या सगळ्या स्पर्धेसाठी तयार झालेले असतील. म्हणजे फक्त नवोदयला लागलंच पाहिजे असं काही नाही किंवा तो लागेलच असं नाही, पण येणाऱ्या काळातल्या स्पर्धेसाठी तो तयार होतो. आणि म्हणून मग आपण हे सगळं अशा पद्धतीनं शिकवत असतो. तर बघा, हा नवोदय 2026ची जी बॅच आहे आपली, ती बॅच 15 फेब्रुवारी पासून चालू होते. या बॅच मध्ये मानसिक क्षमता चाचणी हा एक विषय आहे, ज्याचे 40 प्रश्न असतात. किती प्रश्न आहेत? 40 प्रश्न आहेत त्याच्यावर, मानसिक क्षमता चाचणी. मग याच्यामध्ये काय आहे, तर वेगळे पद शोधा आहे, त्याच्यानंतर आहे जुळणारी आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध ओळखा, त्याच्यानंतर भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा, घडी घाला, उडगला, अवकाश कल्पना म्हणजे तुकडे जोडा आणि लपलेली आकृती शोधा. आता हे सगळं काय आहे, तर हे मानसिक क्षमता चाचणी जी आकृत्यांच्या संदर्भात असतात, ते 10 चॅप्टर्स आहेत. याचे 10 चॅप्टरचे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह येऊन शिकवतो आपण, आणि तेही अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवतो. म्हणजे आरशातील प्रतिमा असली तर कशी ओळखायची, त्याची ट्रिक्स काय, पाण्यातील प्रतिमा असेल तर ती कशी ओळखायची, किंवा मग वेगळं पद कसं ओळखायचं, हे सगळं अगदी बारकाईनं बेसिक पद्धतीने आपण शिकवतो. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, तर अंकगणित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवोदयचं गणित हे अगदी पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरती, MPSC मध्ये सुद्धा याच्यापेक्षा सोपे प्रश्न येतात, पण याच्यामध्ये अवघड येतात. इतक्या अवघड पद्धतीने हे सगळं असतं, म्हणून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला असतात बेसिक गोष्टी शिकावं लागतात, है की नाही. मग आपण बऱ्याच वेळा म्हणतो बेसिक म्हणजे काय हो बाबा, तुम्ही असं काय बेसिक शिकवणार. मग आपण सांगतो की -4 - 3 = 7 होतात वजाचे. मग आपण सहज म्हणतो -4 आणि -3 किती झाले, -7. वजा काय होते, अधिक होते. मग वजा अधिक होते, तर मग इथं तर वजाच राहिलं. मग ही काय भानगड आहे. आणि वजा नेमकं अधिक का होतं हे कळत नाही लोकांना. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यांना समजून सांगावं लागतं विद्यार्थ्यांना की हे -4 आणि -3 म्हणजे काय. तर मग आपण सांगत असतो की बाबा समजा एक दुकान आहे, या दुकानावर तुम्ही गेलात आणि तुम्ही समजा 2 विद्यार्थी असतील किंवा 1 विद्यार्थी असेल, या दुकानावर गेला आणि या दुकानातून त्यानं काहीतरी एक वस्तू घेतली 10 रुपयाची. केवढ्याची घेतली, 10 रुपयाची वस्तू घेतली. पण त्याच्याकडं 6च रुपये होते. किती रुपये होते, 6च. मग दुकानदाराचे त्याच्याकडे किती रुपये राहिले, 4 रुपये. जेव्हा आपल्यावर उधारी असते, आपण कोणाचं तरी देणं असतो, म्हणजे आपल्या खिशात आता पैसे आहेत का नाही, उलट आपल्याला उधारी द्यायची, म्हणजे आपल्याकडे पैसे आले की आपल्याला कोणाला तरी त्याच्यातले 4 रुपये द्यायचे. मग आपल्यावर जेव्हा उधार असतं तेव्हा आपण त्याला ऋण म्हणत असतो किंवा -4 म्हणत असतो. मग समजा त्याचे पहिल्यांदा 4 राहिले, परत तुम्ही दुकानावर गेले आणि परत तुम्ही 5 रुपयाची एक पेन घेतली आणि आता तुमच्याकडे 2च रुपये आहेत. मग तुम्ही त्याला 2 दिले आणि तुमच्याकडे परत त्याचे किती रुपये राहिले, 3 रुपये राहिले. म्हणजे त्याची उधारी पुन्हा तुमच्याकडे 3 राहिली. म्हणजे पहिल्या व्यवहारातले 4 रुपये राहिले, दुसऱ्या व्यवहारातले 3 रुपये राहिले, म्हणून तुमच्याकडे त्याचे एकूण 7 रुपये झाले. पण तुमच्याकडे आहेत, तुम्हाला ते देणं आहे, तुमच्यावरती उधारी आहे, आणि म्हणून ते -7 झाले. याला म्हणतात बेसिक. मग आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की समजा जर प्लस मायनस असेल तर काय होतं, मायनस होतं. म्हणजे समजा असं असेल की +10 आहेत
आणि इथं वजा 7 आहेत, तर मग याचं उत्तर 3 येतं, हे प्लस येतं. हे काय येतं? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की उधारी आहे. समजा तुमच्याकडे 7 रुपये उधारी आहे एका दुकानदाराची, आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला 10 रुपये दिले. तुम्ही 10ची नोट घेऊन दुकानदाराकडे गेला आणि दुकानदाराला काय म्हणले, घे बाबा तुझी उधारी नको माझ्यावर, मला काय घेणं देणं नाही, तुझी उधारी ठेवल्यामुळे तुला सगळ्या गावाभर सांगायला की याच्याकडे माझी उधारी, याच्याकडे घे तुझे 7 रुपये काटून. मग तुमच्याकडचे 7 रुपये त्यानं घेऊन टाकल्यावर तो तुम्हाला 3 रुपये देईल, आणि ते 3 रुपये तुमच्या खिशामध्ये शिल्लक राहतील. म्हणजे ते तुमच्याकडे असलेली शिल्लक आहे, म्हणजे तुमच्याकडे ती आहे म्हणून ती धन आहे. इतक्या पद्धतीने, इतक्या सोप्या साध्या सिंपल पद्धतीने लहान लेकरांना समजून सांगावं लागतं, तेव्हा त्यांना कळतं की वजा वजा अधिक का होतात, अधिक वजा वजा का होतात, दोन वेगळी चिन्ह असल्यावर कोणत्या क्रिया होतात. त्याच्यामधून मग त्यांच्या संकल्पना क्लिअर होतात. नाहीतर काय फक्त पाठ होते वजा 3 आणि वजा 4, ते मग काय म्हणतात वजा वजा अधिक. सरनं शिकवले जाते वजा वजा अधिक करा, मग ते वजा वजा 3 आणि 4 7 झालं, 7 करून टाकते, पण ते वजा ठेवत नाही. का ठेवत नाही त्याच्यामागे ती कारण आहेत, आणि मग हळूहळू गणित चुकतात. आणि मग मुलं नैराश्यामध्ये जातात की मी एवढं करून पाठ केलं तरी मला आलं नाही, असं झालं तसं झालं, घरचे पण रागावतात, मग अशा गोष्टी होतात. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना प्रॉपर गायडन्स लागते, किंवा त्यांना चांगल्या पद्धतीनं बेसिक पद्धतीनं शिकवावं लागतं. तर बघा अंकगणितामध्ये काय, तर मग संख्या आणि संख्या पद्धती आहे. म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे काय, तर एकदम सोपं. जसं की समजा आता एखादी गोष्ट आहे, आपण म्हणतो संख्या पद्धतीमध्ये सांगतो की संख्या कोणकोणत्या असतात, तर पूर्ण संख्या आहे की नाही, नैसर्गिक संख्या, असं आपण सांगतो. सगळेजण सांगतात की नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, मग पूर्णांक संख्या आहे, मग वगैरे 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 असं सगळं सांगतात. पण ह्या संख्या का निर्माण झाल्या? नैसर्गिक संख्या ऑलरेडी, नैसर्गिक संख्येचा शोध लागल्यानंतर मग पूर्ण संख्या का आल्या, पूर्ण संख्येनंतर पूर्णांक संख्या का आल्या, यांची गरज का भासली, त्या कोणत्या गरजेतून निर्माण झाल्या, मग त्याच्यामध्ये काय काय अगदी बारकाईनं आपल्याला सगळं शिकायचं आहे. त्यानंतर पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया कोणती असते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मध्ये त्या 4 क्रिया शिकत असताना त्यांचे काय काय नियम आहेत, काय नाही ते शिकावं लागतं. अवयव गुणक असेल, मग दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया असतील, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर असेल, लांबी वस्तुमान धारकता. जसं की व्यावहारिक अपूर्णांक म्हणले की आपण 2.5 किंवा असे शब्द वापरतो, 2.5. मग ते मुलांना नेमकं 2.5 म्हणजे काय आणि ते कसं लक्षात ठेवायचं लक्षातच राहत नाही. आपण 2.5 म्हणलं की बरेच मुलं काय करतात, 5 आणि 3 पाव किंवा 5 आणि असं वेगळं लिहितात. म्हणजे 2.5 लिहिताना काही काही मुलं तर असं लिहितात 5 आणि 3/4. हे काय झालं, हे 5.6 झालं, हे 5.6 झालं. मग आपण त्याला काय म्हणतो 5.5 लिही, मग त्याच्या लक्षात येत नाही 5.5 म्हणजे काय. मग पावणेचा त्याला अर्थ कळला पाहिजे की हे पावणे म्हणजे काय आहे बाबा, याचा अर्थ काय होतो पावणे. पावणेमध्ये 2 शब्द आहेत, पाव आणि दुसरा शब्द आहे उणे. उणे म्हणजे वजा. पाव उणे म्हणजे पाव वजा कशाला, त्याच्या पुढे जो अंक दिलाय त्याला 5ला. 5ला पाव उणे म्हणजे 5ला पाव कमी. याचाच अर्थ काय की 5.5 म्हणजे 5ला पाव कमी म्हणजे काय असेल तर 4 पूर्ण असतील आणि 3/4 असतील, याला म्हणतात 5.5. मग पावणेचा अर्थ कळला पाहिजे. असे बारीक 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 गोष्टी असतात मॅथ्स मध्ये. त्याच्यामुळे आपलं काय होतं तर त्याच्यामुळे आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर होतात आणि मग आपण आणखी चांगल्या पद्धतीने मुलांना समजून सांगू शकतो, हे की नाही. तर हे सगळं या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. गणितीय पदावलीचे सरलीकरण. पदावल्या काय असतात तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एकाच वेळी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी सगळी खिचडी केलेली असते, त्याच्यामध्ये कंस वगैरे टाकलेला असते, तेव्हा आपण त्याला म्हणत असतो पदावली. पदावली म्हणजे काय तर खिचडी. आणि गणित म्हणजे काय तर साधा आपलं वरण भात, आहे की नाही. वरण आणि भात म्हणजे गणित, पण खिचडी म्हणजे पदावली. पदावलीला खिचडी का म्हटलं आपण, कारण त्याच्यामध्ये एकाच वेळी बेरीज असते, वजाबाकी असते, गुणाकार असते, भागाकार असते, कंस असते, परत कंसाचे वेगवेगळे 2-3 प्रकार आहेत ते असतात, आणि मग ते सगळे आपल्याला सोडवायचे असतात. मग त्या सोडवण्याच्या टेक्निक्स कशा आहेत तर त्या सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आपण शिकवत असतो. त्याच्यानंतर पहा अपूर्णांक आहे, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार. नफा तोटा आहे, परिमिती, क्षेत्रफळ, बहुजा. आता हे भूमितीचा याच्यामध्ये अभ्यास वाढलाय थोडासा या पेपरपासून. नंतर कोणांचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन. मग कोण म्हणजे काय, कशाला कोण म्हणायचं, मग रेषा म्हणजे काय, बिंदू म्हणजे काय, किरण म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या बारीक 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 गोष्टी आपल्याला त्याच्यातून शिकायच्या असतात. त्याच्यानंतर स्तंभालेख, आलेख, रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण. मग हे सगळं काय आहे तर याला एका विशिष्ट पद्धतीनं आणि एकदम सोपं आपल्या रोजच्या घरगुती उदाहरणातले उदाहरणं देऊन आणि एकदम मुलांना कळेल अशा भाषेत शिकवणं म्हणजे काय असते तर अभ्यास असतो, आहे की नाही. त्याच्यानंतर काय भाषा. भाषेमध्ये काय व्याकरण आहे. आता व्याकरण तर तुम्हाला माहित आहे, मराठी व्याकरण हे सोपं नाहीये. समजा साधा जरी प्रश्न लिहिला मी की बाळाला थंडी वाजते, काय बाळाला थंडी वाजते असं साधं लिहिलं आणि तुम्हाला म्हणलं चला याच्यातला कर्ता ओळखा, तर लगेच सगळेजण म्हणतात की बाळाला हा कर्ता आहे.
पण या वाक्यात बाळाला करताय का नाही. मग हे ओळखायचं कसं. करता ओळखता आला पाहिजे, त्याच्यातलं कर्म ओळखता आलं पाहिजे, क्रियापद ओळखता आलं पाहिजे, मग त्याच्यामधलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. आणि त्या ओळखण्यासाठी पाठ करायची गरज नाही, तर ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये करता काय, तर थंडी. मग लोक म्हणतील थंडी कसं काय करता, इथं तर बाळ करता असायला पाहिजे होतं. हीच तर खरी मजा असते. मग पेपरमध्ये हेच तर असतं सगळं, की जे आपल्याला वाटतं तेच उत्तर असावं असं काही नसतं. मग त्याच्यामुळे व्याकरण व भाषा अभ्यास आहे, त्याचबरोबर उतारे सुद्धा दिलेले आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तर उतारे. उतारे काय माहिती आहे का, की नवोदय, जवाहर नवोदय ही जी एक्झाम आहे ती हिंदी मधून मुळात असते, हिंदी आणि इंग्लिश, हे की नाही. तर हे काय होतं, इंग्रजीचे उतारे डायरेक्ट गुगल ट्रान्सलेटनं मराठीमध्ये येतात, मराठीच्या पेपरमध्ये येतात. आणि मग त्या उतार्यातले आपल्याला अर्थ लागणं किंवा त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे समजणं खूप अवघड असते. याच्यासाठी आपल्याला प्रॉपर तयारी करावी लागते. कमीत कमी आपल्याला वर्षभरामध्ये म्हणजे 500 उतारे प्रॅक्टिसमध्ये सोडून घ्यावं लागतात. आणि पेपरमध्ये जवळपास 200 पेपर जर घेतले तर त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये 4 उतारे असतात. म्हणजे 4 2 800, असे 8 आणि 5 1300, म्हणजे 1500 उतार्यांची जेव्हा आपण प्रॅक्टिस घेऊ, कमीत कमी 1500 उतार्यांची जेव्हा प्रॅक्टिस घेऊ, तेव्हा आपल्याला उतार्यांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. एवढी तयारी ऑफलाईन करून घेणं किंवा ऑनलाईन तयार करून घेणं शक्य आहे का. तर त्याचं आपल्याकडे एक नियोजन असतं, की आपण 15 फेब्रुवारीपासून क्लास चालू करतोय, तो किती दिवस चालेल, रोजचं आपल्याला किती शिकवायचं, आठवड्यातून किती सुट्ट्या द्यायच्या, कधी पेपर घ्यायचा, याचं सगळं एक नियोजन असतं आपल्याकडं. आणि त्या नियोजनानुसार काय करत असतो आपण, हा नवोदयचा सिलेबस शिकवत असतो. त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतोय, की जर समजा तुमची मुलं आता सध्या 3री किंवा 4थी किंवा 5वीला असतील, तर निश्चितपणे तुम्ही आपल्या ॲपमध्ये जॉईन करून घ्या. ॲपचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन. हे ॲपचं नाव प्ले स्टोअरला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तरी चालेल, पैसे नसतील तरी चालेल. म्हणजे जर समजा खरंच तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर तुमच्यासाठी फ्रीची पण बॅच आहे. आणि तुम्ही जर थोडेफार पे करू शकत असाल, थोडेफार पैसे देऊ शकत असाल, तर तुमच्याकडे ती सुद्धा बॅच आहे. दोन्ही बॅच तुम्हाला अवेलेबल असतील. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही घेऊ शकता, है की नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की हे सगळं जे आहे तर याच्यानुसार तुम्ही आपलं ॲप घ्या, एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं. प्ले स्टोअरला जाऊन आणि प्ले स्टोअरवरून तुम्ही काय करू शकता, ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये ही जी बॅच आहे ती क्रिएट केलेली आहे बॅच, ती आता तुम्ही फक्त बॅच घेऊन टाका, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर एटीएम गुरु एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी वेळोवेळी अपडेट्स येतील. आणि त्या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल. तर आणखी एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी अशी आहे, की पहा, नवोदय 2026ची फ्री बॅच जी आहे ती 15 फेब्रुवारीपासून चालू होते आहे. आणि ही 15 फेब्रुवारीपासून चालू होणारी बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 तास लाईव्ह त्याच्यामध्ये शिकवल्या जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ही बॅच जर तुम्हाला, आता तुम्ही जर यूट्यूबला पाहत असाल तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, की ही बॅच तुम्ही काय करा, एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे आपलं प्ले स्टोअरला, या ॲपवर जा आणि एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड केल्यानंतर जर तुम्हाला काही अडथळा येत असेल किंवा ही बॅच घेता येत नसेल किंवा तुम्हाला याच्यात जॉईन होता येत नसेल, तर हा आमचा नंबर आहे, दिनेश सर हा कॉल तुमचा अटेंड करतील. 88 30 37 00 68 हा त्यांचा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, किंवा त्यानंतरही केला तरी चालेल, पण 10 ते 5 मध्ये केला तर खूप उत्तम. तर या नंबरवर कॉल करा आणि ही बॅच तुम्ही तिथून घेऊ शकता. अगदी जबरदस्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आपण नवोदयची बॅच घेणार आहोत. त्याच्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी होईल. म्हणून हे विसरू नका, सगळ्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ही बॅच घ्या. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.